नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण खनिजे म्हणजेच मिनरल्स या टॉपिकविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. ठीक आहे. तर आपण 4 महत्त्वाच्या खनिजांचा अभ्यास करणार आहोत, म्हणजेच कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि आयोडीन. तर खनिजे म्हणजे काय? खनिजे मिनरल्स ही शरीराला कमी प्रमाणात आवश्यक असलेली अजैविक पोषक तत्वे आहेत. ही शरीरात ऊर्जा निर्माण करत नाहीत, परंतु वाढ, हाडांची मजबूती, रक्तनिर्मिती, स्नायूंचे कार्य, मज्जासंस्थेचे कार्य आणि हार्मोन्सची निर्मिती यासाठी अत्यंत आवश्यक असतात. मानवी शरीरात सुमारे 24 पेक्षा अधिक प्रकारची खनिजे आढळतात. पहिलं बघू आपण फर्स्ट मिनरल्स कॅल्शियम. तर कॅल्शियम हे मानवी शरीरातील सर्वाधिक प्रमाणात आढळणारे खनिज आहे. शरीरातील जवळपास 99% कॅल्शियम हाडे आणि दातांमध्ये साठवलेले असते. याचे प्रमुख कार्य काय आहे? तर हाडे आणि दात मजबूत ठेवते, स्नायूंचे आकुंचन प्रसरण नियंत्रित करते, रक्त गोठण्यास मदत करते, मज्जातंतूमार्फत संदेशवहन मदत करते, हृदयाचे ठोके नियमित ठेवण्यास सहाय्य करते आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारे रोग काय होते? कमतरता असते तर हाडे ठिसूळ होतात, मुलांमध्ये वाढ खुंटते, स्नायूंना गोळे येणे, दात कमकुवत होणे, हाडे सहज तुटणे. ठीक आहे. अन्नस्रोत काय याचे? म्हणजे सोर्सेस ऑफ कॅल्शियम: दूध, दही, चीज, तीळ, रागी, नाचणी, बदाम, सोयाबीन, पालक, शेवग्याची पाने, सार्डिन मासे यामधून आपल्याला कॅल्शियम पुरेशा प्रमाणात भेटू शकते. ठीक आहे. आणि अति पण धोक्याचं आहे. म्हणजे कॅल्शियम जास्त झालं तरी पण ते धोकादायक आहे. लिमिटमध्ये सगळे मिनरल्स आपल्याला पाहिजे राहते. तर अति झालं तर काय होते? मूत्रपिंडात खडे होतात, बद्धकोष्ठता होते आणि जे बाकीचे मिनरल्स आहेत त्याच्या शोषणामध्ये म्हणजे ते आपल्या शरीराला कमी प्रमाणात लागेल, त्यामध्ये अडथळा निर्माण होतो. ठीक आहे. आणि व्हिटॅमिन डी हे कॅल्शियमच्या शोषणासाठी आवश्यक असते. नाचणी हा कॅल्शियमचा उत्कृष्ट वनस्पती स्रोत मानला जातो. सेकंड मिनरल्स आहे आपलं फॉस्फरस. तर कॅल्शियम नंतर शरीरात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे खनिज म्हणजे फॉस्फरस. मुख्य कार्य: हाडे व दात मजबूत करणे, ATP निर्मितीत, ऊर्जा निर्मितीत सहभाग, DNA आणि RNA निर्मितीस आवश्यक असणारे फॉस्फरस, पेशींच्या झिल्लीतील फॉस्फोलिपिड्सचा घटक आहे. ठीक आहे. नंतर आम्ल क्षार संतुलन राखणे, ऑस्मॅटिक प्रेशर बॅलन्स करतो फॉस्फरस. आणि त्याच्या फॉस्फरसच्या कमतरतेमुळे आपले हाडे कमकुवत होऊ शकतात, आपले मसल्समध्ये अशक्तपणा येतो, भूक कमी लागते आणि खूप थकवा जाणवतो. ठीक आहे. याचे अन्नस्रोत काय आहे? दूध, अंडी, मासे, मांस, डाळी, कडधान्ये, सुका मेवा. बघा, कॅल्शियम आणि फॉस्फरस एकत्रितपणे हाडांच्या मजबूतीसाठी कार्य करतात. नंतर आपण बघू मिनरल्स पुढचे लोह म्हणजेच आयरन. तर लोह हे रक्तातील हिमोग्लोबिनचा मुख्य घटक आहे. मुख्य कार्य काय आहे याचे आयरनचे? तर हिमोग्लोबिन निर्मिती, शरीरात ऑक्सिजन वाहून नेणे, ऊर्जा निर्मिती, रोगप्रतिकारक शक्तीस मदत. आयरनच्या कमतरतेमुळे आपल्याला होणारा रोग म्हणजे ॲनिमिया. ठीक आहे. याचे लक्षण आहे. ॲनिमियाचे लक्षणं: थकवा, चक्कर, त्वचा फिकट पडणे, श्वास लागणे, अशक्तपणा जाणवतो. आणि हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला आयरन भरपूर म्हणजे पुरेशा मात्रात आपल्याला आवश्यक असते. तर त्याचे सोर्सेस बघू आपण. पालेभाज्या म्हणजे पालक, मेथी,
चवळी, हरभरा, मसूरची डाळ, राजमा, गूळ, खजूर, मनुका, यकृत, लाल मांस यामधून आपल्याला आपल्या शरीराला आवश्यक तेवढ्या प्रमाणात आयरन मिळू शकते. ठीक आहे. आणि व्हिटॅमिन सी हे लोहाचे शोषण वाढवते. चहा व कॉफी लोहाचे शोषण कमी करू शकतात. ठीक आहे. तर हे बघा, व्हिटॅमिन सी लोहाचे शोषण वाढवते हे ते सांगते मी. जसं आपण पालकची भाजी बनवतो, ठीक आहे, त्यामध्ये आपण जर निंबू पिळलं तर ते जास्त त्याचे म्हणजे पालकमध्ये काय असते की फायबर असते. ठीक आहे. आणि आपल्या शरीराला फायबर म्हणजे जास्त प्रमाणात आवश्यकता असते. तर ते व्यवस्थित लागते म्हणजे व्यवस्थित त्याचं हे होते, कन्झम्पशन होऊ शकते. ठीक आहे. नंतर जास्त प्रमाणात झालं तर त्याचे पण यकृतास नुकसान होते. यकृत म्हणजे लिव्हर, हो ना. आणि हिमोक्रोमॅटोसिस होऊ शकतो आपल्याला. आयोडीन आयोडीन हे थायरॉईड ग्रंथीसाठी आवश्यक खनिज आहे. याचं काय काम आहे तर थायरॉईड हार्मोन्स T3, T4 तयार करणे, शरीराचा चयापचय नियंत्रित करणे, मेंदूचा विकास, वाढ व विकास. तुम्हाला माहिती आहे मग थायरॉईडची टेस्ट सांगतात सर डॉक्टर लोक आपल्याला की तुम्ही ही थायरॉईडची टेस्ट करा, T3, T4. मग लोकांना थायरॉईडच्या गोळ्या वगैरे पण टॅब्लेट सुरू होते. तर ते वेळ येऊ नये आणि त्याच्यामुळे पूर्ण मग हार्मोन्सच बदलून जातात. तर ते फेस नाही करायला पाहिजे म्हणून आपण योग्य प्रमाणात आणि डेली बेसिसवर तुम्ही हे मिनरल्स, विटॅमिन्स सगळे आपल्या शरीराला आवश्यक असणारे हे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत ते आपण रोज त्यांचा इंटेक केला पाहिजे. ठीक आहे. आणि आयोडीनच्या कमतरतेमुळे ग्वायटर हा रोग होतो. ठीक आहे. म्हणजे इथे गळ्याच्या भोवती असं गोल हे होऊन जाते. हायपोथायरॉइडिझम, मुलांमध्ये बौद्धिक विकास कमी होणे, जन्मजात मानसिक व शारीरिक वाढीतील दोष निर्माण होऊ शकतात. आणि याचे अन्नस्रोत काय? आयोडीनयुक्त मीठ, समुद्री मासे. ऑब्व्हियसली समुद्रामध्ये ते सगळं सॉल्टच असते तर म्हणून त्यामध्ये व्यवस्थित राहते. कोळंबी, समुद्री शैवाल, दूध, अंडी. ठीक आहे. नंतर भारतात आयोडीनच्या कमतरतेपासून बचावासाठी आयोडीनयुक्त मीठ वापरण्याचा सल्ला दिला जातो. मग टी व्हीवर ॲड दाखवतात ना की आयोडीनयुक्त नमक आहे हे, तर ते म्हणजे जनहितासाठीच तसे हे करतात. तर हे होते आपले खनिजे. आता आपण यावरच आधारित काही प्रश्न बघणार आहोत. तर प्रश्न आहे आपले, हिमोग्लोबिन निर्मितीसाठी कोणते खनिज आवश्यक असते? कॅल्शियम, आयोडीन, लोह. तर आन्सर आहे याचा लोह. ठीक आहे. आणि घेंगरा, गॉयटर हा रोग कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? आताच आपण बघितलं आयोडीन. आयोडीनच्या कमतरतेमुळे आपल्याला गॉयटर हा रोग होऊ शकतो. हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी कोणते खनिज सर्वाधिक महत्त्वाचे आहे? तर इथे तर हे असे ऑप्शन दिले आहे, लोह, आयोडीन, कॅल्शियम. पण याच्या खाली पण ऑप्शन दिलं जाईल तिथे तुम्हाला विचारलं जाईल. म्हणजे करेक्ट आन्सर आहे आपलं कॅल्शियम. आणि कॅल्शियम आहे याचा आन्सर. ठीक आहे. तर तिथे ऑप्शन दिले जातात की 2-2च्या जोड्या दिल्या जातात. ठीक आहे. मग आपल्याला करेक्ट त्यामधून हे चूज करावं लागते. ATPच्या निर्मितीत कोणते खनिज महत्त्वाची भूमिका बजावते? फॉस्फरस. लोहाचे शोषण कोणते जीवनसत्व वाढवते? विटॅमिन सी. थायरॉईड हार्मोनच्या निर्मितीसाठी कोणते खनिज आवश्यक आहे? आयोडीन. शरीरातील सुमारे 99% कॅल्शियम कोठे साठवले जाते? तर हाडे आणि दातामध्ये. आयोडीनयुक्त मिठाचा मुख्य उद्देश काय आहे? आयोडीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांपासून संरक्षण करणे. तर आता आपण याचा कॉन्क्लुजन बघू की हे निष्कर्ष हे जे काही आहे ते
खनिजे ही शरीरासाठी अत्यावश्यक सूक्ष्म पोषक तत्वे आहे. ठीक आहे, म्हणजे हे पिंच ऑफ सॉल्टच टाकतो ना आपण, भाजी करतो तर पिंच ऑफ सॉल्ट टाकतो आपण. काही खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात हे आपण इंटेक नाही करू शकत त्याचा, पण स्मॉल याच्यातच आपण क्वांटिटीमध्येच, पण डेली बेसिसवर त्याचा इंटेक आवश्यक आहे आपल्या वाढीसाठी. खनिजे ही शरीरासाठी अत्यावश्यक सूक्ष्म पोषक तत्वे आहेत. कॅल्शियम हाडे आणि दात मजबूत ठेवते. फॉस्फरस ऊर्जा निर्मिती आणि पेशींच्या कार्यासाठी आवश्यक आहे. लोह हिमोग्लोबिनद्वारे ऑक्सिजन वाहून नेते आणि आयोडीन थायरॉईड हार्मोन्सच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे, म्हणजे अत्यावश्यकच आहे. तर असा हा महत्त्वाचा टॉपिक होता आपला, आणि आय होप की तुम्हाला व्यवस्थित कळला असेल. याला तुम्ही पॉज करून नोट डाऊन करू शकता, आणि जर तुम्हाला या नोट्सची PDF पाहिजे असेल तर तसं कमेंट करा. आणि अशाच एज्युकेशनल व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा जे पण लोक कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत आहे, येणाऱ्या इयर्समध्ये एक्झाम देणार आहेत, त्यांना हे चॅनल सजेस्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये.